ही कविता खरं तर इथल्या सगळ्यांनाच कुणाला तरी जोडणारी आहे. प्रत्येक वडिलांसाठी, प्रत्येक बाप आपण म्हणतो त्यांच्यासाठी, प्रत्येक मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा कधी न रडणारे बाबा, लाईक कधी आपण बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहिलेले नसतात, पण तो एक क्षण असा असतो की जिथे प्रत्येक वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतो, जो सगळ्यांच्या समोर येतो. कधी तो कोपऱ्यात जाऊन रडतो, पण त्यांच्यासाठी म्हणजे बाबांसाठी केलेली ही कविता आहे. मन इतकं गहिवरलं जेव्हा बाबांच्या पापण्या भरल्या, मन इतकं गहिवरलं जेव्हा बाबांच्या पापण्या भरल्या, सासरी मला धाडताना जेव्हा बाबांचा कट्टा दाटला, एरवी वाटणारा कठीण पाषाण असा कसा विरून गेला, आत दडलेला मायेचा पाझर आसवांच्या पुरांनी बाहेर आला, मी जपलेलं चिमुरडं फूल दुसऱ्याच्या माळ्यात ओलं जाणार, मी जपलेलं चिमुरडं फूल दुसऱ्याच्या माळ्यात ओलं जाणार, दारी जरी परत आलं नाव मात्र दुसऱ्याचं लावणार, दुसऱ्याला प्रकाशण्यासाठी स्वतःची ज्योत देतो. प्रत्येक मुलगी जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जाते तेव्हा ती ते घर आणि आपलं घर जोडते. दुसऱ्याला प्रकाशण्यासाठी जो स्वतःची ज्योत देतो तो कोणा लेकीचा बाप असतो. आपलं काळीज दुसऱ्याला देताना सुद्धा निशब्द हात जोडून उभा असतो, तो कोण्या लेकीचा बाप असतो. धन्यवाद.